हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यांना आवाज येतोय? हॅलो. सॉरी काही टेक्निकल कारणामुळे थोडंसं डिले झालंय आपल्या सेशनला. आपण चालू करूया लगेच. तर सगळेजण लाईव्ह आलेत का? सगळ्यांना आवाज येतोय? ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ड्रीम पोस्ट अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज नुकतीच राज्यसेवाची पहिली आन्सर की आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सगळीकडे मार्केटमध्ये सध्या चर्चा चालू आहे की कट ऑफ किती लागेल, बरोबर? तर आपलं सेशन कट ऑफसाठी नाही आहे, तुम्हा सगळ्यांना आधी मी क्लिअर करतो. म्हणजे कट ऑफ बद्दल आपण बोलणार आहे आणि कट ऑफ हा एक आपला महत्त्वाचा फॅक्टर आहे हा आपल्या आजच्या डिस्कशनमध्ये. पण ह्या सेशनमध्ये आपण आज कुठल्या प्रकारचा कट ऑफ प्रेडिक्ट करणार नाहीये. त्यासाठी आपण वेगळं सेशन घेऊया, ठीक आहे? पण सध्या पहिल्या आन्सर की नंतर तुमची पुढची स्ट्रॅटेजी काय असावी, याविषयी बऱ्याच जणांचे मेसेज आले होते, कॉल आले होते. त्याच्यामुळे त्या दृष्टीने आपण हे सेशन सध्या प्लॅन केलंय. तर आता बघा, आपल्याकडे भरपूर सारी जनता जी आहे, ते राज्यसेवेला फोकस करणारी होती. यातली काही जनता अशी होती, ज्यांनी कंबाईन फोकस ठेवलंय, पण राज्यसेवा जस्ट प्रॅक्टिस म्हणून दिली होती. काही जण असे लोक आहेत, की ज्यांचं राज्यसेवा झाली तर राज्यसेवा नाही तर कंबाईन अशी जनता आहे. आणि यापैकी काही जण असे आहेत, की जे सरळ सेवा करून त्यांनी ही एक्झाम दिली होती, बरोबर? आणि काही लोक असे देखील आहेत, की ज्यांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न फोकस करायचा आहे. त्यांनी ही परीक्षा अ, काय म्हणतो आपण एक प्रॅक्टिस म्हणून दिली. म्हणजे अशा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे कॅटेगरी तुम्हाला याच्यामध्ये दिसतील, बरोबर? तर आता आपली एक्झाम झालेलीच आहे. तुम्ही सगळ्यांनी बऱ्यापैकी स्कोअर कॅल्क्युलेट केलेले असतीलच. कारण आपली आन्सर की दुपारीच आली होती, राइट? त्याच्यामुळे तुमची जरी आन्सर की घरी राहिली असेल, कोणाचं असतं लायब्ररीमध्ये गेलेले असतात, आन्सर की घरी असते वगैरे असतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेऊन सध्या आपल्या अल्मोस्ट 99% लोकांनी तुम्ही आन्सर की चेक केलेली असेलच, बरोबर? आता ह्या आन्सर कीनुसार तुम्हाला एक अंदाज येतो की नेमका अभ्यास कसा करायचा. आलं लक्षात? तरी देखील बऱ्याच लोकांच्या मनात डाऊट असतो, की काही जण म्हणतायत, की बरेचसे आन्सर एम-पी-एस-सीने चुकीचे दिलेत. मग अभ्यास करू की नको करू? मुख्य परीक्षेचं करू का? की कंबाईनला शिफ्ट होऊ? काहींचं म्हणणं असतं, की मग कंबाईन झाल्यानंतर राज्यसेवा करू का? मग बऱ्याच जणांचा असा डाऊट आहे आणि आता आपल्याला माहिती की हा राज्यसेवेचा शेवटचा अटेम्प्ट आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्हचा शेवटचा अटेम्प्ट आहे. त्याच्यामुळे बऱ्याच जणांसाठी हा देखील शेवटचा अटेम्प्ट होता. कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सगळ्यांना जमेलच असं नाही, बरोबर? कारण असे बरेच लोक आहेत, की ज्यांनी आतापर्यंत कधी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास केलेला नाहीये. मग त्यांचं असं होतं, की त्यांच्यासाठी हा जो पॅटर्न होतो, तो शेवटचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता. राइट? आता याच्यामध्ये मी कंबाईनवाल्यांचं बोलत नाही, मी जस्ट राज्यसेवाल्यांचं बोलतोय, की राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह हा त्यांचा एक स्ट्रेंथ होती. त्यांनी याच्या आधी कधी डिस्क्रिप्टिव्ह दिलेली नव्हती आणि जरी कोणी यू देणारा असेल, तर त्यांना असं काहींचं असेल, की ज्यांनी यू दिली फक्त जस्ट एक टाईमपास म्हणून दिली किंवा प्रॅक्टिस म्हणून दिली. पण त्याचा मेन फोकस राज्यसेवा होता. अशी जनता भरपूर ह्या शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्टमध्ये होती आणि आपल्याला माहिती आहे, की बरेच लोक पोस्ट होल्डर त्याच्यामध्ये सुट्ट्या टाकून हे एक्झाम द्यायला आले होते. तर त्याच्यामध्ये मग ग्रुप सी, ग्रुप बी, इव्हन क्लास 1 लोकं देखील त्याच्यामध्ये आलेले होते. आलं लक्षात? तर ह्या सगळ्यांचा विचार करून आपण हे सेशन प्लॅन केलंय.
इथून पुढचं सेशन म्हणजे इथून पुढची जे स्लाईड असतील ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचंय हे तुम्हाला मी एक्झॅक्ट सांगणार आहे. आणि आता मार्केटमध्ये भरपूर सगळ्या स्ट्रॅटेजी आलेल्या आहेत. तुम्ही कदाचित YouTubeला व्हिडिओ देखील पाहिले असतील. बरेच क्लासेसवाल्यांनी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेत, की राज्यसेवा झाली, आता पुढं काय करायचं? राइट? तर आपण काय केलंय, हे प्रयत्न केलाय, की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन राहू नये. म्हणजे तुम्ही कुठल्याच अँगलनी लॉसमध्ये जाऊ नये. त्या सगळ्या अँगलनी मी विचार करून हे सेशन बनवण्याचा प्रयत्न केलाय. तुमचे काही डाउट्स असतील, तर ते आपण काय करूया, सगळे चालू लेक्चरमध्ये घेऊया. आलं लक्षात? तर सुरुवात करतोय आपण आपल्या लेक्चरला. ते म्हणजे पहिली आन्सर की आल्यानंतर इथून पुढे काय करायचं? तर मी तुम्हाला दुसरी स्लाईड दाखवतो. हं. एक सेकंड मी जरा याला झूम करतो. मी तुम्हाला जरा दिसेल. ठीक आहे. ठीक आहे. तर सगळ्यांना दिसत आहे स्क्रीन? ठीक आहे. आता बघा, आपल्या राज्यसेवेचे जे पूर्व परीक्षेचे स्कोअर सगळ्यांनी कॅल्क्युलेट केलाय. त्याच्यानुसार आपल्याकडे 3 प्रकारचे लोक आढळतील. पहिली गोष्ट म्हणजे एकदम सेफ स्कोअर असणारे लोकं. आता एकदम सेफ म्हणजे कोण? की ज्यांचा 130 च्या वर स्कोअर आहे. ठीक आहे. आता 130 का म्हणतोय मी? 120 का नाही याची कारण पण तुम्हाला मी पुढे सांगेल. एकदम सेफ असलेले म्हणजे 130 प्लस असलेले लोकं किंवा 125 प्लस पकडा तुम्ही. ठीक आहे. आता दुसरे असतात सेफ स्कोर नसणारी जनता. आता सेफ नसणारी म्हणजे कुठली? की ज्यांचा स्कोर मेल असेल तर डायरेक्ट 90च्या खाली आहे किंवा फिमेल असेल तर डायरेक्ट 85च्या खाली किंवा 80च्या खाली. असले लोक. म्हणजे त्यांना माहिती शुअर शॉट की आपलं होणार नाहीये. म्हणजे सेकंड आन्सर की येऊन देखील आपलं होणार नाहीये. असं असलेली जनता म्हणजे सेफ स्कोर नसलेली जनता. आलं लक्षात? म्हणजे त्यांच्यासाठी ही राज्यसेवा एक प्रकारचं स्वप्न राहील असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ती जनता म्हणजे सेफ स्कोर नसलेली जनता. आणि तिसरी जनता अशी लक्षात घ्या, की त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द पीपल तुम्हाला दिसतील ते म्हणजे काठावर असलेली जनता. म्हणजे काय? की ज्यांचा स्कोर मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं, तर 100 ते 120 एवढा मार्जिनवर असलेली मुलं किंवा जे असतील ते मेल कॅन्डिडेट्स म्हणायचे मला. आणि फिमेलच्या बाबतीत सांगायचं झालं, तर जवळपास 90 पासनं ते 110 पर्यंत आपण म्हणूया. तर हे झालं तुमचा काठावर असणारी जनता. आता तुम्ही म्हणाल, की सर कट ऑफ तर अजून लागलेला नाही, अजून सेकंड आन्सर की आली नाही. तुम्ही असं डायरेक्ट रेंज कसं काय पकडली? आता ही रेंज जी पकडली मित्रांनो, तुम्ही मागच्या वर्षीच्या स्कोरनुसार पकडलेली आहे. कारण तुम्ही जर मागच्या वर्षीची इथून मागचा जर अनुभव पाहिला, तर बऱ्याच जणांचे ह्या काठावर स्कोर होते आणि हे मधले जर तुम्हाला मी क्राउड सांगितला, हे 20 30 मार्कामधला जो क्राउड असतो, तोच तुमचा कट ऑफ डिसाईड करत असतो. आलं लक्षात? ज्यांना सेफ स्कोर आहे तीच जनता तुमचा स्कोर डिसाईड करत नाही, लक्षात घ्या. हा जो मधला क्राउड असेल, तुम्ही आता पण बऱ्याच Telegramवर वेगवेगळे पोल फिरतायत, की किती कट ऑफ लागेल किंवा मग तुमचा स्कोर किती, असे बरेच जण पोल घेतायत. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा स्कोर देखील टाकला असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी वोटिंग केलेलं असेल. तर त्या अँगलने मला सांगायचंय, की बघा, की ही जी मोठी रेंज तुम्हाला मी सांगितली, की 90 ते 120 याच्यामध्ये भरपूर सारी जनता आहे. त्यामुळे ही सगळी जनता अशा त्या काठावर आहे. आता याच्यामध्ये मी मेल आणि फिमेल दोन्ही लोकं पकडलेत. तर ह्या अंदाजानुसार तुम्हाला पुढच्या दिवसामध्ये नेमकं काय करायचंय? कारण बघा, आपली 5 जानेवारीला ग्रुप बीची प्रिलिम आहे. 2 फेब्रुवारीला तुमची ग्रुप सीची प्रिलिम आहे आणि राज्यसेवेची मुख्य परीक्षा जी आहे, ती आहे तुमची एप्रिलमध्ये. बरोबर का? 26, 27, 28 एप्रिलला. त्याच्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेला आत्तापासून जर आपण विचार केला, तर बऱ्यापैकी तुम्हाला जवळपास बघा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल आलं लक्षात? असे ऑन एन एव्हरेज आपण पकडूया की पावणे 5 महिने तुम्हाला भेटतायत. राइट? तर पावणे 5 महिन्यांचा वापर तुम्हाला कसा करायचा याविषयी बऱ्याच जणांना डाऊट आहे. आता ज्यांचा सेफ स्कोर आहे म्हणजे 130 प्लस असतील, त्यांना काहीतरी टेन्शन नाहीये. आलं लक्षात? त्यामुळे ते डायरेक्टली मेन्स ते करू शकतात त्यात नो डाऊट. आणि प्रॉब्लेम कुठं होतो, की तुम्ही जर काठावर असाल, तर बऱ्याच जणांना तळायात माहीत असतं, की मी समजा आता राज्यसेवेचा अभ्यास चालू केला. ठीक आहे, मान्य करतो. पण समजा माझा प्रिलिमच जर उडाली, तर मग माझा अभ्यास सगळा वायाला जाईल. बरोबर? असं एक आहे. तर तो मोठा फॅक्टर आहे आणि ज्याचा स्कोर सेफ नाही, त्यांना तर शुअर शॉट कळून गेलेलं असतं बऱ्यापैकी, की आपलं असं पण होणार नाही. त्यामुळे आपण राज्यसेवेचा अभ्यास न केलेला बरा. आता एवढी क्लॅरिटी येणं का गरजेचं आहे तुम्हाला कारण सांगतो. ही ऑब्जेक्टिव्ह शेवटचे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय अटेम्प्ट जे वाढून भेटायला हवे ते भेटणार नाही. कारण सरकार आपल्याला माहिती आहे, की सरकार जे मागचं होतं त्यांनीच आपल्याला 2 अटेम्प्ट वाढवून दिले होते. बरोबर? 23 नंतर 25 पर्यंत आपल्याला अटेम्प्ट वाढवून दिले. त्यामुळे आता पुन्हा ऑब्जेक्टिव्ह कंटिन्यू राहील हे जवळपास अशक्य आहे, लक्षात घ्या. आलं लक्षात? त्यामुळे तुम्हाला ही क्लॅरिटी पाहिजे, की जर तुमचा स्कोर काठावर देखील नसेल म्हणजे तुम्ही सेफ नसाल, तर तुम्ही आरामात कुठल्यातरी दुसरीकडे शिफ्ट व्हायचंय.
आणि ज्यांचा स्कोअर एकदम सेफ आहे त्यांनी शुअर शॉट मेन्स करायचे. आता काय करायचं आपण ते पुढच्या स्लाइडमध्ये पाहूया, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की काय करायचं. आता मी थोडंसं काय करतो, वर घेतो स्क्रीन. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा कॅटेगरी येते ते म्हणजे सेफ स्कोर असणारी जनता, बरोबर का? तर फोकसनुसार याच्यामध्ये पण पुन्हा 3 कॅटेगरी पडतात बघा. सेफ स्कोर असणाऱ्या जनतेमध्ये देखील वेगवेगळ्या कॅटेगरीज पडतात याच्यामध्ये. तर कॅटेगरीज कुठल्या? तर एक असतं तुमचं राज्यसेवा फोकस असणारे, दुसरं असतं तुमचं कंबाईन फोकस असणारे, तिसरं असतं तुमचं राज्यसेवा प्लस कंबाईन फोकस असणारे. आता हे तुम्हाला मी कॅटेगरी स्कोअर सांगितल्या 3 कॅटेगरी. आता बाकीच्या पण कॅटेगरी त्याच्यामध्ये आहेत. ते म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि इतर सरळ सेवाची तयारी करणारे, बरोबर का? पुन्हा सांगतो, ज्यांचा राज्यसेवा फोकस आहे असे लोक, की ज्यांचा फक्त कंबाईन फोकस आहे असे लोक, की ज्यांचा दोघांचा फोकस आहे असे लोक, आणि हे सोडून राहतात ते मग डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 आणि बाकी मग सरळ सेवा वगैरे असे फोकस असणारी जनता. तर हे तुम्ही याच्यानुसार करू शकता. आलं लक्षात? आता तुम्हाला ओळखायचंय की तुमचा फोकस काय आहे. आलं लक्षात? त्यामुळे तुम्ही हे पहिल्यांदा आयडेंटिफाय करून घ्या. त्यानुसार तुम्हाला इथून पुढे मी जे काय सांगणार आहे, ते तुम्हाला त्याचा एक अंदाज येईल, की आपल्याला नेमका अभ्यास कसा करायचा आहे. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये एक-एक कॅटेगरी घेऊया, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया ते म्हणजे राज्यसेवा फोकस असणारी जनता. राइट? आता मी काय सांगितलंय, की ही सगळे सेफ स्कोर असणारी जनता आपण स्टडी करतोय. सेफ स्कोर असणारी जनता. आता त्याच्यामध्ये आपण काय करतोय, सेफ कॅटेगरीमध्ये देखील ज्यांचा फक्त राज्यसेवा फोकस आहे, अशाच लोकांना आपण पहिल्या स्लाइडमध्ये घेतोय. राइट? आता ह्या लोकांनी काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो. तर तुम्हाला राज्यसेवा मुख्य स्पेसिफिक टॉपिक्स करायचे आहेत. बरोबर का? आता राज्यसेवा मुख्य स्पेसिफिक टॉपिक का करायचे? तुम्ही म्हणाल की आमची तर पुढे कंबाईन आहे, मग आम्ही कंबाईनचं करू का नको? तर तुमच्यासाठी आम्ही सेपरेट पुढे स्लाइड घेतली, त्याचं टेन्शन घेऊ नका. हे कोणासाठी चाललंय, की ज्यांचा फक्त राज्यसेवा फोकस आहे आणि ज्यांचा सेफ स्कोर आहे त्यांच्यासाठीच चाललंय. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कन्फ्युज करू नका. राईट? तर हे राज्यसेवा त्यांनी काय करायचं आता, तर इथून पुढचे राहिलेले जे काही तुम्हाला 4-5 महिने भेटताय मुख्य परीक्षेसाठी, तुम्हाला सुरुवात करायची ती मेन स्पेसिफिक टॉपिक पासून, जे तुम्ही प्रिलिमला केलेले नाहीत. जसं की ऍग्रीकल्चर. आता बघा, मी सब्जेक्ट वाईज घेतो. आपल्याला माहिती आहे जीएस 1, 2, 3, 4 अशा आपल्याला 4 जीएस आहेत. राईट? तर जीएस 1 मध्ये आपल्याला माहिती की इतिहास आहे, भूगोल आहे, कृषी आहे, रिमोट सेन्सिंग आहे. तर तुम्हाला जीएस 1 मध्ये कृषी तुम्ही प्रिलिमसाठी केलेला नसतो. तुम्हाला मेनसाठी करायचं आहे, बरोबर? तर तुम्ही सुरुवात तिथून करू शकता जीएस 1 मध्ये. नंतर तुम्हाला रिमोट सेन्सिंग हा टॉपिक आहे. तुम्हाला हे चांगलं करायचं आहे. नंतर महाराष्ट्राचा भूगोल हा तुम्हाला प्रिलिमवर जास्त प्रश्न विचारले जात नाही, हार्डली एखादा प्रश्न विचारतात. त्यामुळे तुम्ही आता मेनसाठी तुम्हाला त्याला भरपूर वेटेज आपल्याला माहिती आहे. नंतर महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेला वर वाचलेला असतो. तुम्हाला मुख्य परीक्षेला डिटेलमध्ये विचारला जातो. तेव्हा तुम्हाला ते चांगलं वाचायचंय. आणि सांस्कृतिक वारसा म्हणजे आर्ट अँड कल्चर आणि हेरिटेजचा टॉपिक जो आहे, तो तुम्हाला त्याच्यावर 4-5 प्रश्न विचारले जातात मुख्य परीक्षेला. तो तुम्हाला चांगला करायचा मुख्यच्या दृष्टीने. म्हणजे हे मेन्सच्या दृष्टीने टॉपिक झाले कुठले? जीएस 1 चे. आता जीएस 2 चं बघा, आपण जीएस 2 मधून फक्त कोअर पॉलिटी केलेलं असतं प्रिलिमसाठी. मुख्य परीक्षेसाठी जो टॉपिक आहे, आपल्याला कोअर पॉलिटी आहेच आहे. प्लस तुम्हाला पॉलिटी पार्ट 2, कायदे आणि पंचायत राज करावे लागतात. तर तुम्ही पॉलिटी पार्ट 2 चालू करू शकता. नंतर कायदे आपल्याला माहिती आहे, जवळपास 30 प्रश्न विचारले जातात. हक्काचे मार्क्स आहेत आणि तुम्ही जर रट्टा मारला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देखील पडू शकतात. त्याच्यामुळे कायदे करायचे आहेत. आणि पंचायत राजवर जवळपास 15 प्रश्न विचारले जातात. तर 15 प्रश्न आपण निग्लेक्ट करतो, कारण प्रिलिमला हार्डली एखादा प्रश्न येतो. पण प्रिलिमला तुम्ही निग्लेक्ट केलं तर फरक नाही पडत. कट ऑफवर एवढा फरक नाही पडत तुमच्या. फरक पडतो तुमच्या मेन्समध्ये. मेन्समध्ये 15 क्वेश्चन असल्यामुळे आपण त्याला स्किप नाही करू शकत. आलं लक्षात? आणि जीएस2 मध्ये मार्क यायचं कारण तेच की मुलांना कायदे याचे फॅक्च्युअल पार्ट आहे ना, त्याच्यामध्ये त्यांनी स्कोअर केलेला असतो. त्याच्यामुळे त्यांचे स्कोअर 110च्या वर निघून जातात आरामामध्ये. त्यांना रट्टा चांगला आहे ना, त्यांचा जीएस2 चा स्कोअर तुम्ही बघा 110च्या वर निघून जातो आरामामध्ये. आता पुढचा मेन स्पेसिफिक टॉपिक कुठला आहे किंवा सब्जेक्ट कुठला आहे, तो म्हणजे जीएस3 एचआरडी. पूर्णपणे टॉपिक तुमचा मेन्सला आहे. यातल्या जर आपण काही स्कीम जर सोडल्या, जे की प्रिलिमला पण आपण वाचतो, पण बऱ्यापैकी आपल्याला माहिती की एचआरडी आपण मुख्यसाठी करतो. तर तुम्ही आता मुख्य परीक्षेसाठी एचआरडीची काय असेल ते तुम्ही सब्जेक्ट वाचून घ्या, म्हणजे पुढच्या 5 महिन्यामध्ये, बरोबर का? आणि मग जीएस4 राहतो तुमचा. जीएस4 मध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कोअर इकॉनॉमिक्स वाचलेलं असतं ते. तर तुम्हाला कोअर इकॉनॉमिक्स बरोबर बाकीचं काय करायचं मुख्य स्पेसिफिक, तर तुम्हाला अॅग्रो इकॉनॉमी बऱ्यापैकी विचारलं जातं. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा मी म्हणेल भरपूर साऱ्या वेटेज अॅग्रो इकॉनॉमीचं तुम्हाला मेन्समध्ये दिसेल. त्यामुळे अॅग्रो इकॉनॉमी तुम्हाला चांगलं करायचंय. नंतर इकॉनॉमिक सर्व्हे. मागचे 2 वर्ष तुम्ही जर पाहिलं तर इकॉनॉमिक सर्व्हेने सगळ्यांची दांडीगोल केलेली आहे. म्हणजे जर तुम्ही यावर्षी जर कट ऑफ पाहिला जीएस 4 चा, तर जीएस 4 चा जर टॉपर आहे ना, तो 86 मार्काचा आहे.
आणि ज्यांना रँक आहेत लक्षात घ्या त्यांचे पण स्कोअर 70, 60 मध्ये स्कोअर आहेत. त्यामुळे विचार करा GS4 हा सब्जेक्ट सध्या मुलांच्या मनामध्ये भीती करू नये. तुम्ही किती वाचा प्रश्न विचारते आयोग वेगळं म्हणजे थिंकर विचारते, इकॉनॉमिक्स मधनं विचारते. त्यामुळं ॲग्री इकॉनॉमी बरोबर तुम्हाला सर्वे करणं खूप गरजेचं आहे. आणि सायन्स टेक म्हणजे आजकाल लोकांना एक प्रकारचं ते नाईटमेअर झालंय. म्हणजे कसं आहे, पेपर आला ती इझी, नाहीतर मग सगळे तुक्के मारायची कामं करतात. कारण त्याच्यामध्ये सगळ्यात डेंजर म्हणजे बायोटेक. म्हणजे ज्यांचे सायन्स साईड आहे त्यांना पण बायोटेक डिफिकल्ट जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर आय-टी बघा. आय-टीचे आपल्याला माहिती आहे जवळपास 10 प्रश्न येतात. ते पण कधी-कधी आपल्याला कळत नाही की प्रश्न विचारलाय काय? बाकी मग सोपे टॉपिक आहे जसं की स्पेस, न्यूक्लिअर असे बऱ्यापैकी सोपे टॉपिक्स काय डिझास्टर मॅनेजमेंट असे सोपे टॉपिक त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला स्कोअर करता येतो. तर तुम्ही सायन्स टेक मधला हे फॅक्टर करू शकता. आता हे झालं लक्षात घ्या, हे राज्यसेवा फोकस असलेले फक्त राज्यसेवा फोकस असलेल्या लोकांनी पहिल्यांदा मेन स्पेसिफिक टॉपिक करून घ्यायचे कारण हे आपण प्रिलिमला केलेले नाहीत. आलं लक्षात? आता हे झालं राज्यसेवा फोकस असलेले फक्त. आता याच्यानंतर आपण पुढचं घेऊ ते म्हणजे फक्त कंबाईन फोकस असलेले. आलं लक्षात? मागचे होते फक्त राज्यसेवा फोकस असलेले. आता आपण घेतोय फक्त कंबाईन फोकस असलेले. तर बघा आपल्या टेलिग्राम चॅनेलवर आपण एक स्क्रीनशॉट शेअर केला होता किंवा आपण पेज शेअर केलं होतं. त्याच्यामध्ये आपण कंपेअर करून सांगितलं होतं की तुम्ही कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज दिलंय. म्हणजे राज्यसेवेला किती आणि कंबाईनला असं मी तुम्हाला कंपॅरेटिव्ह दिलं होतं जेणेकरून ज्यांना असं वाटतं की राज्यसेवेला एखादा टॉपिक केला तर कंबाईन करावा लागतो का? तर त्या अँगलने मी ते कंपॅरिझन दिलं होतं. आता कदाचित तुम्हाला स्क्रीनवरती एवढे डिटेलमध्ये दिसणार नाही. राईट. तुम्ही आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर तो मीडियामध्ये जाऊन चेक करू शकता. ही इमेज तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यामध्ये दिलंय की नेमकं तुम्हाला पॉलिटीमध्ये किती मार्कांचं वाचायचंय, बरोबर का? अर्थशास्त्रामध्ये वाचायचंय का? भूगोलाचं वाचायचंय का? तर पर्यावरण आपल्याला माहिती आहे पर्यावरण कंबाईनला नाहीये, तर मग कंबाईनला तुम्हाला पर्यावरण स्किप करायचं आहे. एन्शियंट मिडियल तुम्हाला कंबाईनच्या प्रिलिमला नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला तो स्किप करायचा आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे मी थोडंसं वाटलं झूम करून दाखवतो बघा. आता राज्यघटनेला तुम्हाला जवळपास कधी 15 विचारतात, कधी 10 विचारतात, बरोबर? तर 10-15 तुम्ही 15ची तयारी ठेवा. इकॉनॉमिक्स 15 आहेत, बरोबर? नंतर भूगोल तुमचा 15 आहे. नंतर पर्यावरण 0 आहे. इतिहास 10 किंवा 15 असं ट्रेंड चालू आहे. विज्ञान 15 आहे. चालू घडामोडी 15 आहे आणि सीसॅट मागच्या वर्षी 20 विसरलाय. त्याच्या अगोदर 15 विचारत होते. आलं लक्षात? तर तुम्ही त्या अँगलने स्टडी करू शकता की तुम्हाला कंबाईनला नेमकं फोकस काय करायचंय. म्हणजे कंबाईन फोकस असणार नाही म्हणजे फक्त कंबाईन फोकस म्हणते बरं का मी. राज्यसेवेचं बोलत नाही. ज्यांचा फक्त कंबाईन फोकस आहे त्यांनी फक्त प्रिलिमवर फोकस करायचा आहे. कारण आपल्याकडे हार्डली 1 महिन्यापेक्षा कमी दिवस राहिलेत. बघा आज 5 तारीख आहे. 5 तारखेला तुमचा ग्रुप बीचा पेपर आहे. त्याच्यामुळं तुम्ही पुढचे 30 दिवस फक्त प्रिलिम आणि प्रिलिमच फोकस करायचंय. बाकी सगळ्या गोष्टी विसरून जा. आलं लक्षात? आणि कंबाईन वाल्यांसाठी थोडंसं मी सांगतो की आपली मेंटरशिप बॅच देखील आजपासून सुरू होत आहे. ते आपण ऑलरेडी डिटेल सगळ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकल्या आहेतच. आलं लक्षात? तुम्हाला अजून कोणाला काही डिटेल माहिती असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवर जो आयडी आहे त्याच्यावर मेसेज करू शकता. तर हे झालं लक्षात घ्या ज्यांचा फक्त कंबाईन फोकस आहे ती वाली जनता. आता याच्यानंतर आपण येऊया ते म्हणजे ज्यांचा दोन्ही फोकस आहे. म्हणजे काय? तर ज्यांचा राज्यसेवा आणि कंबाईन असं दोन्ही फोकस असणारी जनता आपल्याला याच्यामध्ये टार्गेट करायची. राईट? तर आता याच्यामध्ये नेमकं काय करू शकता तुम्ही? 1 सेकंद हां. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये असे लोकं घ्यायचेत, की ज्यांना राज्यसेवा पण द्यायची आणि कंबाईन पण द्यायची. कारण बघा कोणाला सगळ्यांनाच पोस्ट पाहिजे, प्रत्येकाला नोकरी पाहिजे. त्याच्यामुळे जिथून भेटून तिथून घ्यायला लोकं तयार आहेत. आलं लक्षात? तुम्ही पाहिलं असेल, लोकांनी तलाठी घेऊन पण सोडली नाही. विचार करा, म्हणजे एवढं आपल्याकडे बेरोजगारीचं प्रमाण भरपूर आहे आणि आता ते सांगायची आता गरज नाही या ठिकाणी. प्रत्येकाला पोस्टची गरज आहे. कारण कसं जागा खूप कमी निघतात. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी कंबाईन आणि राज्यसेवा दोन्ही फोकस केलेला असेल. आलं लक्षात? तर ह्या लोकांनी काय करायचंय, आता बघा पुढच्या काही दिवस, तर तुम्हाला करायचं ते म्हणजे कंबाईन, प्रिलिम आणि राज्यसेवाचे मुख्य ह्या दोघांचे जे ओव्हरलॅपिंग टॉपिक्स आहेत ते तुम्हाला पुढचे 1 महिनाभर करायचे आहेत. आता असे कुठले टॉपिक्स आहेत? तर बघा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्र भूगोल. तुम्ही महाराष्ट्र भूगोल कंबाईनला तुम्हाला जास्त वेटेज आहे. म्हणजे बघा कंबाईनमध्ये तुम्हाला माहिती आहे की जिओग्राफी विचारला जातो. त्याच्यामध्ये महाराष्ट्र भूगोलला जास्त वेटेज आहे आणि दुसरं विचारलं जातं ते म्हणजे भारताचा भूगोल. पण महाराष्ट्र भूगोलला तुम्हाला जास्त वेटेज आहे. त्यामुळे तुम्हाला इथून पुढचे महिनाभर तुम्ही काय करू शकता, तर महाराष्ट्र भूगोल चांगला करून ठेवा. जो की तुम्हाला मुख्य परीक्षेला म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षेला देखील कामाला येणार आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात इतिहास. मगाशी तुम्हाला सांगितलं मी, की महाराष्ट्रात इतिहास प्रिलिमला कुठल्या राज्यसेवेच्या प्रिलिमला जास्त विचारला जात नाही. पण तो कंबाईनच्या प्रिलिमला जास्त विचारला जातो लक्षात घ्या. ठीक आहे. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेला तर त्याला खूप मोठं वेटेज आहे. त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये करू शकता. नंतर पंचायत राज तुम्हाला मी सांगितलं, की 15 मार्काचं वेटेज
तुम्हाला राज्यसेवा मुख्याला आहे आणि कंबाईनला तुम्हाला त्याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात. तुम्हाला त्याला निग्लेक्ट करता येणार नाही. आणि राहिलं मग बजेट. बजेटवर देखील तुम्हाला कंबाईनच्या प्रिलिमिनरी प्रश्न विचारले जातात आणि राज्यसेवा मुख्याला देखील त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आलं लक्षात? त्यामुळं ज्यांचं कंबाईन प्लस राज्यसेवा असं टार्गेट आहे ना, त्यांनी जर पुढचे महिनाभर स्टडी करायचं म्हणलं, तर हे 4 टॉपिक करू शकता. कुठले? महाराष्ट्र भूगोल, महाराष्ट्र इतिहास, पंचायत राज आणि बजेट. आता असे काही टॉपिक आहेत की तुम्हाला फक्त कंबाईनसाठीच करायचे आहेत. बरोबर का? मग तुम्ही राज्यसेवा मुख्य पण करताय, मग तुम्हाला फक्त कंबाईनसाठी करायचे. ते म्हणजे बघा कुठले? तर चालू घडामोडी. आता तुम्ही तसं पाहिलं तर चालू घडामोडी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केलेल्या असतीलच. बरोबर का? राज्यसेवेच्या प्रिलिमसाठी तुम्ही केलेल्या आहेतच. पण फरक कसा आहे लक्षात घ्या. आपली राज्यसेवा आणि कंबाईनच्या प्रिलिममध्ये जो गॅप आहे ना, तो जर तसा पाहिला तर थोडासा मोठा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राज्यसेवेच्या प्रिलिमला 2023 चे करंट अफेअर विचारलेत. पण कंबाईनच्या प्रिलिमला 2023 चेच विचारले जातील याची गॅरंटी नाही. म्हणजे काय? तर एक्झाम आपली जे नोटिफिकेशन आलंय ते आता पाठीमागे आलं बरोबर का कंबाईनचं. त्याच्यामुळे तुम्हाला 2024 पण करायचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे चालू घडामोडीमध्ये कंबाईनवाल्यांना डबल ताप आहे. डबल ताप कसला? तर तुम्हाला 2023 पण करायचंय आणि 2024 पण करायचंय. तर तुम्हाला त्या अँगलने तुम्हाला करंट अफेअर्स रीडिंग करावं लागेल. हां, तुम्ही राज्यसेवेचं जर तयारी केली असेल, तर तुमचं ऑलरेडी 2023 झालेलं आहे. तर त्याचं टेन्शन घेऊ नका. आता राहिलेल्या महिन्याभरामध्ये तुम्ही 2024 चं करत बसा म्हणजे तुम्ही इयरबुक घेऊ शकता. तुम्ही जर मंथली वाचले असेल, त्याला रिवाईज करा. आता राहते मग अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर राज्यसेवेसाठी तुम्ही बऱ्याच लोकांनी सी-सॅट केलेलं असेल. बरोबर का? तर अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी तुम्ही केलेलं आहेच बऱ्यापैकी. तर तुम्ही काय करू शकता? तर जे त्याचे इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, जे तुमचे सिंपल टॉपिक्स आहेत बघा, त्याच्यावर कंबाईन कायम प्रश्न विचारले जाते. आलं लक्षात? आता कुठल्या टॉपिकवर कायम प्रश्न विचारले जाते, हे ऑलरेडी मी आपल्या ग्रुपवर बऱ्यापैकी टाकले. आपल्या मेंटरशिप बॅचमध्ये पण आपण सगळं ते डिटेलमध्ये घेत असतो. त्यामुळे आता ह्या ठिकाणी मी ते सांगणार नाही कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत ते. तर तुम्हाला त्या अँगलने ती तयारी करायची. म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कुठल्या टॉपिकवर जास्त कंबाईनमध्ये प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला हे निग्लेक्ट करून चालणार नाही. कारण बघा 100 पैकी 20 मागच्या वर्षी त्यांनी प्रश्न विचारले होते अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीवर. म्हणजे तुम्हाला 1 तासामध्ये 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आणि विचार करा जर तुमच्याकडे हार्डली जर 10-15 मिनिटं राहिले, तर तुम्ही 10-15 मिनिटांमध्ये किती अंकगणित बुद्धिमत्ताचे प्रश्न सॉल्व्ह करणार आहे. तर तुम्ही त्याच्यावर खूप कमांड पाहिजे. म्हणजे तुम्हाला 1 मिनिटाच्यात प्रश्न सॉल्व्ह झालेला पाहिजे. तर तुमचा स्कोअर कुठेतरी कंबाईनचा 60च्या वर निघून जाईल. तुम्ही कट ऑफ आरामात क्लिअर करू शकता. आणि यावर्षी कसं झालंय बघा आता, राज्यसेवेचा स्कोअर बऱ्याच जणांचा काठावर आहे. त्याच्यामुळे बरीचशी जनता आता कंबाईनकडे शिफ्ट होईल. त्यामुळे तुम्ही रिस्क घेऊच नाही शकत. तुम्ही असं म्हटलं की मी फक्त जीएसच्या बळावर स्कोअर काढतो, तर हे पॉसिबलच नाही बघा सध्याच्या घडीला. तुम्हाला सी-सॅट म्हणण्यापेक्षा अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीला नाही म्हणलं तरी ऍटलीस्ट 50% क्वेश्चन बरोबर आणावं लागतं. तेव्हा तुम्ही कट ऑफ आरामात क्लिअर करू शकता. आणि त्यासाठी तुमचं जीएसवर पण वेटेज पाहिजे. असं नाही की तुम्ही अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी केलंय, पण तुम्हाला सॉल्व्ह करायलाच वेळ नाही भेटला तर कसं होणार? म्हणजे बघा ना, 1 तासाचा पेपर तुम्हाला 1 तासामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि गोल पण करायचे आहेत. म्हणजे बघा सर्कल पण करायचे. आणि काही लोकांचं कसं असतं माहिती का? आपल्याला माहिती बऱ्याच लोकांचं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं आहे ना, जे सिटिंग अरेंजमेंट असते, त्यांचा सिटिंग रोल नंबर पहिल्याच बेंचवर येतो. विचार करा जर तुमचा पहिल्याच बेंचवर नंबर असेल, तर मग तुमच्या मनामध्ये किती भीती असेल, की पहिलाच पेपर आलाय म्हणजे तो जो कोणी आपले सुपरवायझर असतात, तो पहिल्यांदा पेपर तुम्हाला देणार आणि तुमचाच पहिल्यांदा काढून घेणार. आलं लक्षात? त्याच्यामुळे तुमच्यासाठी ते खूप मोठा धोका आहे. त्यामुळे तुम्ही रिस्क घेऊन चालणार नाही. तुमचा पेपर 1 तासाच्या आत गोल करून झालेला पाहिजे. जर तुम्ही असा विचार केला ना, की मी आधी पेपर सॉल्व्ह करून घेतो, नंतर गोल करतो. झाला मग तुमचा कदाचित कार्यक्रम होऊ शकतो. तुम्हाला गोल करायला देखील वेळ भेटणार नाही. त्यामुळे ती रिस्क घेऊ नका. कंबाईनमध्ये तुम्हाला सर्कल करायला चान्स भेटत नसतो नंतर. त्यामुळं जे काही गोल करायचे एकतर ते क्वेश्चन सॉल्व्ह करता करा, की तुम्ही एक सेक्शन घेऊन त्याच्यानुसार गोल करू शकता. हे झालं राज्यसेवा प्लस कंबाईनवाली जनता. आता आपण याच्यानंतर बघूया डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवाली जनता. ठीक आहे. आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवाली जनता म्हणजे काय? ज्यांनी राज्यसेवा जनता ऑब्जेक्टिव्ह त्यांनी फोकस केलेला नाहीये. आता त्याच्यामध्ये भरपूर लोक आहेत बघा, की ज्यांचा कट ऑफ क्लिअर होण्याची शक्यता जवळपास 0 आहे. की असे लोक आहेत ज्यांना ही प्रिलिम फक्त म्हणजे राज्यसेवेची प्रिलिम फक्त त्यांनी एक प्रॅक्टिस म्हणून दिलेली आहे, टाइमपास म्हणून दिलेली आहे. आलं लक्षात? असंच फॉर्म भरला होता. जस्ट जाऊन आलो त्या हिशोबाने आणि ज्यांचा फक्त आणि फक्त डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच फोकस आहे, अशा लोकांनी काय करायचंय? तर बघा, आपल्याला माहिती की आपल्याला युपीएससीनी जसा सिलेबस असतो, तसा राज्यसेवेने देखील आपल्याला सिलेबस जारी केलेला आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चनचा पॅटर्न कसा असणार आहे, ते देखील त्यांनी आता पाठीमागे सगळं मॉडेल टाकलेलं आहे. तर आता तुमचं सगळं काम सोपं झालंय ना. बघा ना, आपल्याला पॅटर्न सिलेबस कळलाय, क्वेश्चनचा पॅटर्न कळलाय आणि तो सगळा युपीएससीलाच कॉपी पेस्ट केला आपल्याला माहितीये. तर तुम्हाला काय करायचंय पुढची प्रिलिम होईपर्यंत, पुढची प्रिलिम आपली होणार आहे कधी? 2025 मध्ये, सप्टेंबर 2025 मध्ये. मग तुम्हाला खूप मोठा कालावधी आहे.
तर हा कालावधी तुम्हाला फक्त प्रिलिमचा अभ्यास नाही करायचा, तर तुम्हाला मेनचा अभ्यास करायचा. तो अभ्यास कशाचा करायचा? तर GS 1, 2, 3, 4 या सगळ्यांचा मेनचा सिलेबस तुम्हाला वाचून त्याच्या नोट्स काढायच्यात. आलं लक्षात? आता तुम्ही मराठीमध्ये तयारी करताय, इंग्लिशमध्ये करताय, हे तुमचं पर्सनल चॉईस आहे. आलं लक्षात? त्यामुळं तुम्ही कुठला क्लास लावला हे सगळं तुमच्या तुमच्या पर्सनल गोष्टी आहेत. पर्सनल म्हणण्यापेक्षा तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड काय आहे? तुम्ही UPSCची तयारी केली का? तुमचं मीडियम कुठलं आहे? तुम्हाला कुठल्या गोष्टी कम्फर्टेबल आहेत? ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी डिपेंड करतील. वाटलंच तर आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर एक वेगळं सेशन देखील घेऊया. आता त्याच्यावर आपण डिटेलमध्ये बोलणार नाहीये. तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवाल्यांनी पुढचे जे काही महिने आहेत, तुम्ही मेन्सची तयारी चांगली करायची आहे. कारण मेन्सची जर तयारी चांगली असेल, तर तुम्ही प्रिलिमला जाऊन फायदा नाही. तर मग प्रिलिमचा अटेम्प्ट तुम्ही वाया घालवताय बघा. नोट्स रेडी करून ठेवायचे आहेत. एक-एक पानाचे नोट्स रेडी करून ठेवा. नंतर डेली आन्सर रायटिंग चालू ठेवा. म्हणजे डेली आन्सर रायटिंग एकदा तुमचा सिलेबस कंप्लीट झाला, की तुम्ही डेली आन्सर रायटिंग चालू करू शकता. नंतर POQ अनालिसिस. POQचे क्वेश्चन पाहून घ्या, की POQ मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. कारण जर सिलेबस UPSC कॉपी पेस्ट करू शकते, तर POQ देखील कॉपी पेस्ट करू शकते. ह्या अंगाने तुम्हाला POQचे अनालिसिस करायचं आहे. आलं लक्षात? तर हे झालं कोणाचं? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवाली जनता. आलं लक्षात? तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवाली जनता आलं लक्षात? तर आपण याच्यानंतर पाहूया ते म्हणजे काठावर स्कोर असणारी जनता. आलं लक्षात? तर मी पहिली जी कॅटेगरी सांगितली होती, ती म्हणजे कोण? तर ज्यांचा स्कोर सेफ आहे ती वाली जनता. ठीक आहे. तर त्यांचं आपण सगळं पाहून घेतलं. कोण? तर त्याच्यामध्ये राजेश फोकसवाले, कंबाईन फोकसवाले, नंतर राजेश प्लस कंबाईन फोकसवाले. आलं लक्षात? हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहून घेतलंय. आता आपण पुढची कॅटेगरी पाहतोय ते म्हणजे काठावर स्कोर असणारी जनता. आता काठावर म्हणजे कोण? मगाशी मी सांगितलं होतं, की ज्यांचा स्कोर 90 ते 120 दरम्यान येतोय. आता 90 मध्ये मी कोण पकडले तर मोस्टली फिमेल आपण पकडूया, की 90 ते 110 पकडू आणि मेल 100 ते 120 पकडू. कारण आपल्याला माहिती आहे मेलचा कट ऑफ जास्त लागतो, मुलींचा कट ऑफ 5 ते 10 मार्कांनी कमी लागतो बऱ्यापैकी. ठीक आहे. आता हे ऑन अँड इथून मागचा ट्रेंडच्या अँगलने मी सांगतोय. तर ही झाली तुमची काठावर असणारी जनता. तर ह्या बऱ्याच लोकांना डाऊट आहे, की बरेचसे क्वेश्चन चेंज होणार आहेत, काय कॅन्सल होऊ शकतात. आलं लक्षात? त्यामुळं आणि मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं, तर मागच्या वर्षी स्कोर कमी झाला होता बऱ्यापैकी. ते पण ह्या वर्षी ते होईल याची गॅरंटी नाही ना. स्कोर वाढू पण शकतो, कमी पण होऊ शकतो. काही जणांचा आहे तेवढा राहू शकतो. तर मग असं कुणी सांगू नाही शकत, की स्कोर वाढेल की कमी होईल. आलं लक्षात? तर मग काठावर असणाऱ्या जनतेने नेमकं काय करायचं? तर त्यांना मी आता काय सांगणार आहे बघा, तुम्ही इथून मागचे जे ऐकलं ना, म्हणजे ज्यांचा स्कोर सेफ आहे, त्यांनी जे करायचं ना, ते त्यांनी पण करायचंय. आलं लक्षात? म्हणजे ज्यांचा स्कोर काठावर आहे लक्षात घ्या, त्यांनी असं समजून चालाय, की तुम्ही प्लसमध्ये जाणार आहात. आता तुम्ही म्हणाल, की सर असं सांगताय, पण समजा आमची प्रिलिम उडाली, मग आमचा अभ्यास वाया गेला ना. ठीक आहे, तुम्ही असं म्हणू शकता. पण लक्षात घ्या, हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न शेवटचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. ठीक आहे. आणि विचार करा, पोस्ट होल्डर लोक देखील याच्यामध्ये सुट्ट्या टाकून आलेले आहेत. मग तुमची कॉम्पिटिशन ऑलरेडी पोस्ट होल्डर लोकांबरोबर आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी ऑलरेडी फॉर्म जास्त भरलेत. ठीक आहे. त्याच्यामुळं तुमचा मेन्सचा अभ्यास एकदम परफेक्ट पाहिजे. जर तुम्ही विचार केला की प्रिलिमचा रिझल्ट आल्यानंतर मी अभ्यास करतो किंवा करते, तर मग अवघड आहे. मग मी तर सजेस्ट केलं तुम्ही मेन्सचा अभ्यास करूच नका त्याच्यानंतर. कारण तुम्ही तसे पण कॉम्पिटिशनच्या बाहेर गेलेले असता आणि असे पण कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे. त्यामुळे मी सजेस्ट करेल, तुम्हाला जर मेन्सचा अभ्यास करायचा असेल, तर तो आत्तापासून चालू करा. तर प्रिलिम नंतर तुम्ही विचार करत असाल, की प्रिलिम नंतर चालू करतो आणि माझ्याकडे मग मी दिवस-रात्र 24 तास अभ्यास करणार आणि लायब्ररीतच झोपतो अन् फक्त वडापाव खाऊन जगतो. तर हे सगळं मी लक्षात घ्या मित्रांनो, ह्या फक्त आयडियल गोष्टी YouTubeवर पॉसिबल होतील. आलं लक्षात? ते फेक भाषणामध्ये पॉसिबल होतात, पण रिअॅलिटीमध्ये पॉसिबल होत नाही. मी स्वतः 6 मुख्य परीक्षा दिल्यात, 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. आता मी आता मोठेपणा सांगत नाही, तर मी रिअॅलिटी सांगतोय. मुख्य परीक्षा एवढी पण सिंपल नाही लक्षात घ्या. एक मी प्रिलिम मान्य करतो, की प्रिलिममध्ये कुठेतरी लोकांचे तुक्के लागतात. एखादा ट्रेंड फॉलो होतो, कधी ऑल ऑफ द अबोव्ह फॉलो होतो किंवा दुसरा एखादा लॉजिक फॉलो होतो. पण मुख्य परीक्षा लक्षात घ्या प्युअर हार्डवर्कची आहे. तर जेवढं तुमचं हार्डवर्क जास्त ना, तेवढं तुम्हाला मेन्सला स्कोर जास्त येतो. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी तर 0.5 मार्काची कॉम्पिटिशन आहे. 0.5 मार्कावर जवळपास 10-10, 15-15 लोकं असतात मेन्समध्ये लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल ना, की मेन्स मी 2 महिन्यामध्ये काढतो, तर ते मी त्यांना सरळ सांगेल, "भाऊ तुम्ही तयारी करूच नका मेन्सची. तुम्हाला करायची तर आत्तापासून तयारी चालू करा. नाहीतर सरळ तुम्ही दुसरा एखादा एक्झाम टार्गेट करा." ठीक आहे. तर हे झालं काठावर असणारी जनता म्हणजे काय? त्याने मेन्सच टार्गेट करायचं आहे. भले तुम्हाला दुसरं दुसरं काही एक करायचं असेल तरी. ठीक आहे. आता पुढची जनता आहे ते म्हणजे सेफ स्कोर नसणारी जनता. मी ऑलरेडी सांगितले, की सेफ स्कोर नसणारे म्हणजे काय? जे मागच्या वर्षीच्या कट ऑफपेक्षा खूप खाली आहेत. म्हणजे समजा एखादा मेल असेल आणि त्याचा स्कोर समजा आपण पकडूया की 95 च्या देखील खाली आहे, की 100 च्या खाली आहे. तर तो शक्यतो बऱ्यापैकी सेफ झोनमध्ये नाही. 100 पण नाही म्हणत मी 95 च्या खाली पकडूया. आणि प्रीमियममध्ये पकडूया आपण 80 च्या खाली. ठीक आहे. आता मी एवढं मार्जिन का घेतो मित्रांनो? कारण सेकंड आन्सर की सांगता येत नाही. बऱ्याच मुलांचे 10-10 मार्क कमी झालेत. काही इंजिनिअरचे 10-10 मार्क वाढलेत. त्यामुळे जो हा सेफ झोनचा क्रायटेरिया खूप मोठा आहे. त्यामुळं
त्या ठिकाणी मी सांगतो, की ज्यांना ऑलरेडी 80च्या खाली मार्क आहेत किंवा 90च्या खाली मार्क आहेत ना, ते बऱ्यापैकी सेफ स्कोर नाहीयेत, मी असं सांगू शकतो. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या अँगलने विचार करू शकता, की तुम्हाला कंबाईनला शिफ्ट व्हायचंय. तुम्ही आरामात शिफ्ट व्हा. कंबाईन चांगली द्या. कंबाईनमध्ये तुमचा जो काही राग काढायचा तो कंबाईनमध्ये काढा. तिथं तुम्ही टॉप करून दाखवा कंबाईनच्या प्रिलिममध्ये. आणि कंबाईन काही वाईट नाही. तिथून तुम्ही एकदा कंबाईनची प्रिलिम काढली, तुम्ही मेन्सचा सिलेबस उलट कमी कंबाईनचा. 2च तर पेपर आहे तुमचा ग्रामरचा आणि जीएसचा. त्यामुळं आणि आता तर कायदे पण नाही राहिलेत, बरोबर का? त्याच्यामुळं कंबाईनवाल्यांना तर उलट ज्यांचा फक्त कंबाईन फोकस आहे त्यांना तर खूप फायदा आहे. म्हणजे जर तुम्हाला जर आधी एवढा सगळा अभ्यास केलेला असेल ना, त्याचा खूप फायदा आहे. त्यामुळे असं समजू नका, की तुमचा राज्यसेवा ड्रीम होतो आणि तुम्हाला आता राज्यसेवेतनं कट ऑफ क्लिअर होत नाही. मग कसं होणार आणि काय होणार? तर तुम्ही असं वाईट म्हणू नका. आपली काही राज्यसेवा संपलेली नाहीये. आपली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बाकी आहे ना अजून आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला अजून भरपूर टाईम आहे. तर तुम्ही कंबाईनमधनं जर पोस्ट काढून घेतली, तर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला शिफ्ट होऊ शकता. कारण पुढचे बघा प्रिलिम होणार आहे सप्टेंबर 2025 मध्ये. मग विचार करा प्रिलिम जर सप्टेंबरमध्ये होणार असेल, तर मेन्स कधी होईल? 2026 मध्ये. आलं लक्षात? त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर मोठा टाईम भेटणार आहे. जर तुम्ही कंबाईन फोकस करून जर कंबाईनमधनं एखादी पोस्ट काढून जर राज्याच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला शिफ्ट होणार असेल तरी पण. ठीक आहे. त्यामुळं ज्यांचं म्हणजे ज्यांना कॉन्फिडन्स नाही, की मी पास होणार नाही, त्यांच्यासाठी मी सजेस्ट करेल, की तुम्ही कंबाईन चांगल्या पद्धतीने फोकस करा. त्याच्यातनं पोस्ट काढून घ्या किंवा तुम्हाला दुसरं कुठलं एखादं फोकस करायचं सर्व्हिस वगैरे ते काढून घ्या आणि तुम्ही शिफ्ट होऊ शकता राज्यसेवेला पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये. ठीक आहे. तर झालं कोण सेफ स्कोर नसणारी जनता. ठीक आहे. जी कॉम्पिटिशनमध्ये नसणार असं त्यांना आतून वाटतं बरं का. नाहीतर तुम्ही म्हणाल, की "सर माझा स्कोर काठावर होता आणि तुम्ही बोलले, की तयारी नका करू." उद्या मला ब्लेम करू नका. मी तुम्हाला जस्ट मी इथून मागच्या ट्रेंडनुसार सांगतोय. हा तुमचा पर्सनल कॉल आहे. तुम्हाला स्वतःला इंट्युशन काय सांगतंय, तुमचा कट ऑफ क्लिअर होईल का? हे सगळ्या गोष्टी तुमच्यावर मॅटर करतील. उद्या असं पण होऊ शकतं, ज्याचा स्कोर 80 मध्ये आहे, तो डायरेक्ट कट ऑफच्या मध्ये येऊ शकतो. आलं लक्षात का? ज्या एखाद्याचा स्कोर 120 आहे कट ऑफ सध्या. 120 कट ऑफ म्हणण्यापेक्षा सध्या ज्याचा पहिल्या आन्सर कीने स्कोर येतो 120 आणि सेकंड आन्सर कीने त्याचा स्कोर कमी डायरेक्ट झाला 15-20 मार्कांनी कमी आणि तो डायरेक्ट कट ऑफच्या बाहेर जर गेला, त्या ठिकाणी देखील ते तुमची पर्सनल रिस्क आहे मित्रांनो. त्यामुळं आता शुअर शॉट एमपीसीच्या अध्यक्षांना जरी तुम्ही विचारलं, तर ते सांगू नाही शकणार की कट ऑफ किती लागेल. त्यामुळे हे सगळं तुमचा पर्सनल रिस्कवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. फक्त तुम्हाला मी सांगितले की तुम्ही कुठल्या गोष्टी कन्सिडर करू शकता. त्या गोष्टींना आपलं सेशन चालू आहे. ठीक आहे. नंतर हे सेफ स्कोर झाला. आता पुढची गोष्ट म्हणजे इतर गोष्टी म्हणजे काय? तर सरळ सेवा वगैरे. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सरळ सेवेचे फॉर्म भरलेले आहेत आणि आता बऱ्याच जणांची बीएमसीची एक्झाम देखील चालवली आहे. बरोबर का? तर ज्यांचं राज्यसेवा प्रिलिम मध्ये स्कोर चांगला येत नसेल, आलं लक्षात? त्यामुळे त्यांनी सध्या बीएमसी राहिलेल्या दिवसामध्ये चांगला फोकस करा. आता तसं पाहिलं तर बीएमसीची एक्झाम 2 तारखेपासून चालू झाली आहे. काहींचे पेपर होऊन गेलेले असतील. ज्यांचे राहिलेले आहेत मित्रांनो, तुम्ही राहिलेल्या दिवसामध्ये काय जेवढं घासायचं तेवढं घासा, पण बीएमसी काढून टाका. म्हणजे मी सजेस्ट करेल, की सरळ सेवेतनं पोस्ट घेऊन घ्या. तिथनं कसं जॉइनिंग वगैरे लवकर येते बऱ्यापैकी. कारण कसं कंबाईन वगैरेची जॉइनिंग ते भरपूर कोर्ट मॅटरमध्ये असतात प्रकरणं, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. सरळ सेवेची जॉइनिंग बऱ्यापैकी लवकर येते. ठीक आहे. तर तुम्ही सरळ सेवेला फोकस करून तुम्ही नंतर फ्युचरमध्ये पोस्ट अपग्रेड करण्यासाठी म्हणजे ग्रुप सी मधनं ग्रुप बी मध्ये येण्यासाठी किंवा ग्रुप बी मधून ग्रुप ए मध्ये येण्यासाठी त्या बाकी गोष्टी तयारी करू शकता, प्लॅनिंग करू शकता. याच्यावर वाटलं आपण नंतर सेपरेट डिटेल व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. तर हे सरळ सेवासाठी होतं, की तुम्ही सरळ सेवा टार्गेट करून बाकी गोष्टी करू शकता. राइट? आता पुढची गोष्ट आहे ते म्हणजे जागा वाढणार का? आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, की जर जागा वाढल्या तर कट अजून खाली येऊ शकतो. तर ॲक्चुअली कसं आहे ना, जागा वाढण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते, की जे की मनापासून केले गेले नाही. तुम्ही पाठीमागे पाहिलं असेल, Telegramवर भरपूर लोकांनी एवढ्या पुढ्या सोडल्या म्हणजे की 800 जागा झाल्या, 1000 जागा झाल्या, 1500 झाल्या, एवढ्या पुढ्या सोडल्या आणि त्यात पाठीमागे आपल्याला माहिती आहे आंदोलन झालं. आंदोलनामध्ये डायरेक्ट लोकांनी राज्यसेवेच्या जागा 1,500 सांगितल्या होत्या. कंबाईनच्या 15,000 सांगितल्या होत्या. म्हणजे एवढं हवेत चढवलं, पण आपल्याला माहिती की प्रयत्न कोणीच केले नव्हते. राइट? आणि सध्या सरकार आपल्याला माहिती की सरकार सध्या कंटिन्यू आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं आपण जेवढा पाठपुरावा करतोय, त्याच्यावर डिपेंड करतं की जागा वाढणार आहेत का? पण असं म्हणतात की सध्या जी पॉसिबिलिटी आहे, ती सध्या फक्त 10% राहिलेली आहे. जे जागा वाढतील, हे जवळपास 90% थोडंसं कमी शक्य आहे आणि 10% वाढू शकतात का? 10% का? तर प्रयत्न केले आणि जर गव्हर्नमेंटच्या मनात आलं की आपण मुलांना गिफ्ट द्यावं, शेवटचा ऑब्जेक्टिव्ह अटेम्प्ट आहे. कोणाची जर लॉबी स्ट्रॉंग असेल, तर त्या अँगलने जागा वाढण्यासाठी नक्कीच म्हणजे ती इम्पॉसिबल नाही म्हणू शकत मी, पॉसिबल आहे. पण त्यासाठी तेवढ्या ताकदीचे प्रयत्न केले गेलेले पाहिजे. फक्त Telegramवर, Twitterवर घेऊन किंवा असं फक्त जागा वाढल्या, जागा वाढणार आहेत असं पुढे सोडून होणार नाही. तर ते ऍक्टिव्ह प्रयत्न झाले पाहिजेत ग्राउंडवर लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे जागा वाढीच्या बाबतीत सांगायचं होतं मला. तर बाकी याच्यावर तुमचे प्रश्न नसतील अशी मी आशा करतो.
आता थोडंसं मला पुस्तकाविषयी सांगायचंय. आपलं लक्षात घ्या, अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास. तर हे युनिक अकॅडमीच्या मार्फत हे पुस्तक आपलं प्रकाशित झालेलं आहे 2024 मध्ये, राईट. तर आत्ताच जी राज्य सेवा पूर्व परीक्षा झाली, त्याच्यामध्ये जवळपास 22 प्रश्न हे तुम्हाला याच्यामध्ये सापडतील. ठीक आहे. एखाद 2 प्रश्न इनडायरेक्ट तुम्हाला सापडू शकतात. पण बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 90% प्रश्न हे डायरेक्टली आपल्या पुस्तकातनं सुटत होते. आलं लक्षात? गुन्हार मेडल सारखा प्रश्न पुस्तक तुम्ही जर आपलं पुस्तक चाळलेलं असेल, तर त्यांना कळून गेलं असेल, की गुन्हार मेडल सारखा प्रश्न आपल्या पुस्तकातनं टाकेल होते. ठीक आहे. त्याच्यामुळं ज्यांना प्रिलिमला स्कोर चांगला आलाय, त्यांनी आपलं पुस्तक रेफर केलं होतं. भरपूर सारे मला तसे मेसेज आलेत. आणि ज्यांना कंबाईनला देखील हे पुस्तक वापरायचे, ते आरामात वापरू शकतात. कारण आपण सगळे फॅक्ट्स इथून मागचे जे पी-वाय-क्यू आहेत, ते सगळे फॅक्ट्स कव्हर केल्यात. लेटेस्ट आकडेवारी आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे राज्य सेवा मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना जी-एस-4 साठी बऱ्याच लोकांना खूप भीती आहे. इथून मागचे जर आपण स्कोर पाहिले, मागचे 2-3 वर्ष स्कोर मुलांचा 100च्या वर गेलेलाच नाहीये. म्हणजे टॉपरच विचार करा, 2023 मध्ये 86 चा टॉपर जी-एस-4 मध्ये. त्यामुळे जी-एस-4 साठी वन स्टॉप सोल्युशन आतापर्यंत कुठलंच नव्हतं. बऱ्याच लोकांना कसं आहे ना 4-4 सोर्स वापरावे लागायचे. मार्केटमध्ये भरपूर साऱ्या बॅचेस आहेत, महाग बॅच. त्यामुळं तुम्ही एवढं करण्यापेक्षा मी सजेस्ट करेल, आपलं ₹240 पुस्तक आहे. म्हणजे एम-आर-पी त्याची ₹400, पण जर डिस्काउंट त्याच्यावर जर मारलं तर 240 ला पुस्तक भेटतं. आणि तुमचं जी-एस-4 हार्डली 2-3 दिवसामध्ये वाचून होतो. ठीक आहे. जर तुम्ही प्रिलिम फोकस करत असाल, तर तुमचा हार्डली एका दिवसामध्ये वाचन होतो. त्याच्यामुळे तुम्ही ह्या पुस्तकाचा नक्की विचार करू शकता. एवढं काय की तुम्हाला हे पुस्तक नक्कीच निराश करणार नाही. तर तुम्हाला तसं वाटत असेल, की मला एकदा ते सॅम्पल पाहिजे. ऑलरेडी आपण टेलिग्राम चॅनलवर सॅम्पल टाकलेलं आहे. तुम्ही जर युनिक अकॅडमीच्या साइटवर गेला, तर ठिकाणी आपण डिटेल व्हिडिओ देखील टाकलाय, की नेमकं पुस्तकामध्ये वेगळेपण काय आहे? आणि इथून मागचे किती प्रश्न आलेत? म्हणजे बघा 2023 ची जी मेन झाली त्याच्यामध्ये जवळपास 85 प्लस क्वेश्चन आपले डायरेक्टली त्याच्यामधनं ॲड्रेस होतात. ठीक आहे. तर असे भरपूर सांगण्यासारख्या पुस्तकाविषयी ऑलरेडी आपण याच्यावर व्हिडिओ डिटेल बनवलेला आहे. मी वेळोवेळी आपल्या ग्रुपवर देखील सांगितलंय. त्यामुळे मी याच्यामध्ये जास्त याच्यावर डिटेलमध्ये बोलणार नाही. तर हे होतं तुमचं आपल्या इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये. आता राहतो प्रश्न लक्षात घ्या तुमचे डाउट्स मी घेणारच आहे मी. त्याच्यामध्ये आपण स्किप करायचे नाहीयेत. 1 मिनिट तुमचे डाउट्स आपण बघूया. नेक्स्ट इयरला कंबाईन्ड राज्यसेवा एक्झाम पॅटर्न कसा असेल? हे बघा आता नेक्स्ट टाईमचा जो पॅटर्न आहे ना, आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. सगळं एका व्हिडिओमध्ये खिचडी करणं योग्य नाही. आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया, की सध्याचा पॅटर्न कसा आहे. त्याच्यानंतर पुढच्या राज्यसेवेसाठी कशी तयारी करावी लागेल. आपण त्याचा सेपरेट डिटेल अॅनालिसिस करून त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवूया. जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. राइट? ठीक आहे. नवीन पॅटर्नसाठी 2025 पॅटर्नसाठी मी नक्की तुम्हाला गाईड करणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं त्याचं टेन्शन घेऊ नका. सगळे एकदम प्रॉपर सब्जेक्ट वाईज आपण तुम्हाला मी डिटेल गाईडन्स करणार आहे. कशा नोट्स काढायच्या, कुठून काय वाचायचं, कसं आन्सर रायटिंग करायची. राइट? त्यामुळं त्याचं कोणी टेन्शन घेऊ नका. हे कोण म्हणतात ऑलरेडी पर्चेस्ड इट. येस तुम्ही पुस्तक घेतलं आहे. व्हेरी गुड सर. नो प्रॉब्लेम. आणि ऑलरेडी ज्यांना हे बघा, जर तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला मुख्य परीक्षेशी कोणाला जर काही डाऊट असेल का, म्हणजे राज्याच्या मुख्य परीक्षा कशी फोकस करायची, तुम्ही याच्यावरची डाऊट्स विचारू शकता, की अजून तुमचे काही डाऊट्स असतील ते देखील विचारू शकता. तर ईडब्ल्यूएस सेफ स्कोर किती असावा? ईडब्ल्यूएस तुमची मेल आहात की फिमेल आहात? कारण कसं मेलचा कट ऑफ जे लक्षात घ्या. ओके. बघा मेलचा कट ऑफ आहे ना बऱ्यापैकी आपले काही कॅटेगरीचा कट ऑफ ओबीसी वगैरे म्हणा, हे अशा कट ऑफ तुमचे आहे ना मेलचे आणि ओपनचे म्हणजे ओपनवाल्यांचे जवळपास सेमच लागतात लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही मागच्या वर्षीचे कट ऑफ जर चेक केलेत ना, तर त्याच्या आसपास तुम्ही पकडू शकता. ठीक आहे. मी कट ऑफवर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला मी कट ऑफ सांगणार नाही. जर मी कट ऑफ सांगितलं मग ते काय होऊन जाईल, तुमचं ते हे निघून जाईल. त्यामुळं मी लगेच घाई करणार नाहीये. कारण बघा मार्केटमध्ये खूप सारा कट ऑफ फिरते. कोण म्हणेल की 120 जाईल, कोण म्हणते मागच्या वर्षी कमी लागेल, कोण म्हणते मागच्या वर्षी जेवढा लागेल. आता हे एवढं हे का सांगतायत, हे कसं आहे ना, ह्याच्यामध्ये लक्षात घ्या 2 प्रकारचे पॉइंट असतात. ते दोन्ही अँगलनी तुम्हाला सांगतो. क्लासवाले काय करतात, मुद्दाम जाणून-बुजून कमी कट ऑफ सांगतात. त्याच्या मागे लक्षात घ्या त्यांचा स्वार्थ असतो. कसा असतो ते देखील सांगतो. जर कट ऑफ कमी सांगितला, तर बरेचसे लोकं तुमचे बॅचेस विकत घेतात. ठीक आहे. आता मी तुम्हाला स्पष्टपणे का सांगतो, विचार करा मी स्वतः या ठिकाणी बॅचेस घेतो, तरी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय. मला कोणाला मिसगाईड करायचं नाही लक्षात घ्या. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे क्लासवाले शक्यतो कट ऑफ कमी सांगतात. कारण का त्यांना बॅचेस विकायच्या असतात. ठीक आहे. आणि बरेचसे लोकं कट ऑफ जास्त सांगतात. ते कोण सांगतात? जे ऑलरेडी मुख्य परीक्षेची तयारी करतायत ना विद्यार्थी, म्हणजे उमेदवार आपल्यासारखे, ते लक्षात घ्या कट ऑफ खूप हाईप करून ठेवतात. म्हणजे तुम्ही जर Telegramवर सध्या पाहिले ना वेगवेगळे ग्रुप त्याच्यामध्ये काय करतात
की मला 147 आले, मला 130 आले. असे बरेच काही लोक फेक कट ऑफ सांगतात. ठीक आहे. तर फेक कट ऑफ तुम्ही वाचून स्वतःचं टेन्शन घेऊ नका. बऱ्याच लोकांचे तुम्ही जर मार्क जर विचारले ना पहिल्या आन्सर कीने आणि सेकंड आन्सर कीने याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आणि काही लोक तर असे असतात, त्यांना जर आपण स्कोअर विचारला, ते आता सांगतात की माझा कट ऑफचे काय करतात, कट ऑफचे थोडंसं जवळपास सांगतात. आणि सेकंड आन्सर नंतर आपण त्यांना विचारलं की सांगतात की माझं थोड्या मार्कांनी हुकलं, 1 मार्काने हुकलं, 2 मार्काने हुकलं, असं फेकाफेकीची कामं चालू असतात. आलं लक्षात? त्यामुळे तुम्ही मार्केटमधल्या Telegramवर जे स्कोअर फिरतायत त्याच्यावर जाऊ नका. बऱ्याच लोकांचे स्कोअर काही फेक असतात. दुसरी गोष्ट म्हणजे सेकंड आन्सर कीने बऱ्याच लोकांचे स्कोअर चेंज होतात. ठीक आहे. त्याच्यामुळं मार्केटमधल्या तुम्ही स्कोरवर डिपेंड राहू नका आणि त्या कट ऑफवर डिपेंड राहू नका. आपण सेपरेट त्याच्यावर व्हिडिओ बनवूया. शक्य झालं तर. आपण कसं आहे सध्या स्टडी करतोय की लोकांचे स्कोअर किती आहेत आणि आपण ऑथेंटिक स्कोअर चेक करतो. असं नाही की मार्केटमध्ये कोणतरी सांगितले की माझा 140, 130 आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळं एक्स्पेक्टेशनपेक्षा नक्कीच यावर्षी मुलांचे मार्क कमी आलेत. म्हणजे पेपर सगळ्यांना सोपं जात होता. म्हणजे पेपर जर तुम्ही इनिशियल रिएक्शन जर लोकांचे पाहिले, तर प्रत्येकाला पेपर सॉल्व्ह करताना वाटत होतं खूप ईझी पेपर आहे, खूप ईझी पेपर असं बरेच जण म्हणत होते. पण आन्सर की आल्यानंतर आपल्याला कळतंय की आयोगाने कशाप्रकारे छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये फसवलंय. आलं लक्षात? असे जवळपास 4-5 क्वेशन अँबिग्युअस आहे. ज्याच्या प्रश्नांची उत्तरं चेंज होण्याचे चान्सेस आहेत आणि काही-काही 4-5 प्रश्न अँबिग्युअस आहेत. ते डिपेंड करते की आयोग काय आन्सर देते. काही कॅन्सल होऊ शकतात, काहींचे आन्सर चेंज होऊ शकतात. राइट? तर या सगळ्या गोष्टी होत्या. आता आपण डाउट घेऊया थोडेसे. सर बायलिंगल इंग्लिश मराठी ऑल जीएस सब्जेक्ट वाईज बुक फॉर एमपीएससी आणि सरळ दॅट कंटेस्ट टॉपिक्स फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स. हे बघा इंग्लिश मराठी असं बायलिंगल पुस्तक तुम्हाला कुठेच भेटणार नाही. ठीक आहे. जर त्या अँगलने विचार केला तर. तुम्हाला असं हायब्रिड सोर्सेस वापरावे लागतात. म्हणजे जर तुम्ही जीएसच्या अँगलने विचार केला, साधा एक्झाम्पल सांगतो. तर तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये वाचत असाल तर मी एक्झाम्पल सांगतो, पर्यावरण घेऊ आपण. तर एन्व्हायर्नमेंटसाठी तुम्ही शंकराचार्य वगैरे वाचू शकता. आलं लक्षात? आणि मराठीमध्ये म्हणाल तर कसं आहे, मराठीमध्ये तुषार घोरपडे सरांचं बुक आहे. राइट? की इंग्लिशमध्ये म्हणाल तर आपल्या स्वतः ड्रीम पोस्ट अकॅडमीचे आपले नोट्स आहेत. शॉर्ट फॉर्ममध्ये ते देखील वाचू शकता. नंतर पॉलिटीचं म्हणाल तर बघा, पॉलिटी इंग्लिशमध्ये लक्ष्मीकांत आहे, मराठीमध्ये देखील लक्ष्मीकांत आहे. ठीक आहे. हिस्ट्रीसाठी म्हणाल तर इंग्लिशमध्ये स्पेक्ट्रम आहे. ठीक आहे. आणि मराठीमध्ये म्हणाल तर मग तुमचं समाधान महाजन सरांचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बुक आहे. जर जिओग्राफीसाठी म्हणाल तर जिओग्राफीसाठी बघा तुमची एन-सी-आर-टी आहे किंवा स्टेट बोर्ड आहेत. स्टेट बोर्ड इंग्लिशमध्ये आहेत बरोबर का? ते वाचू शकता. आणि जर मराठीमध्ये म्हणाल तर मग सौदी आहे. बाकी मग जे रेफरन्स बुक आहे ते तुम्ही वाचू शकता. नंतर सायन्ससाठी म्हणाल तर स्टेट बोर्ड इंग्लिशमध्ये आहेतच. राइट? आणि मराठीमध्ये म्हणाल तर ते देखील मराठीमध्ये आहेत. राइट? स्टेट बोर्ड तुम्ही इंग्लिशमध्ये देखील वाचू शकता, मराठी देखील वाचू शकता. त्याच्यानंतर राहतो सब्जेक्ट तुमचा कुठला? एन्शियंट मिडल हिस्ट्री. एन्शियंट मिडलसाठी तुम्ही लुसेंट वाचू शकता इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये तुमचं 11वीचं जे स्टेट बोर्डाचं पुस्तक ते वाचू शकता. राइट? तर असं सब्जेक्टवर डिपेंड करतं, की तुम्ही कुठला सब्जेक्ट वाचताय. असे भरपूर सारे सोर्सेस आहेत. एका पुस्तकामध्ये तुम्हाला सगळे मराठी आणि इंग्लिश असं कॉम्बिनेशन भेटत नाही. आणि तसं कोणी काढत पण नाही. कारण कसं आहे ना, मराठी आणि इंग्लिश एकाच बुकमध्ये देणं तेवढं हेक्टिक टास्क आहे. आणि त्याची क्राउड वेगळा असतो लक्षात घ्या. इंग्लिशवाला इंग्लिशच वाचतो आणि मराठीवाला मराठीच वाचतो. तो काय असा हायब्रिड घेऊन पुस्तक वाचत नसतो कधी. त्याच्यामुळं क्लासवाले पण कधीच ना असं हायब्रिड हायब्रिड बुक काढत नाही लक्षात घ्या. म्हणजे वर मराठीत दिलंय आणि खाली इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन दिलंय. असं शक्यतो होत नाही बघा कोर बुकच्या बाबतीमध्ये. राइट? तर कुठले क्वेशन डाउटफुल आहेत ना, हे बघा आपण ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी ऑलरेडी एक ग्रुप बनवलेला आहे ऑब्जेक्शन नावाचा. आपल्या Telegramच्या चॅनलवर तुम्ही चेक करू शकता. त्याची लिंक मगाशी आपण ती लिंक टाकलेली आहे. तर तुम्ही काय करा त्या लिंकवर जाऊन आहे ना ती जॉइन करून घ्या लिंक. आपण त्याच्यावर डाउटफुल क्वेशनची लिस्ट टाकूया. तुम्ही स्वतःला तुम्हाला कुठले सोर्सेस भेटतायत ऑथेंटिक तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि त्याच्या अँगलनी काय करू शकता चेक करू शकता, की कशाप्रकारे तुम्ही त्याला ॲड्रेस करता येईल. ठीक आहे. याच्यानंतर अजून काही डाउट आहेत का तुमचे? कोणाचे काही डाउट्स असतील विचारा. हे स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतंय, ते आपल्या पुस्तकाविषयी थोडंसं माहिती होतं, की पुस्तकामधनं कशा-कशा प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजे आता राज्यसेवेमध्ये तुम्हाला सांगितले, की 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जवळपास 22 प्रश्न आलेत आपल्या बुकमधनं. नंतर समाज कल्याणची परीक्षा झाली होती 18 ऑगस्टमध्ये, 18 ऑगस्टला बरोबर का? तर 15 पैकी 12 प्रश्न आपल्या पुस्तकातनं आले होते. नंतर राज्याच्या मुख्य परीक्षेमध्ये 105 पैकी 90 प्लस प्रश्न आपल्या पुस्तकामधनं सॉल्व्ह होतात. ठीक आहे. आणि बाकी गोष्टी आपण थिंकर वगैरे वायसीएम मधले थिंकर, थिअरीज ह्या सगळ्या गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत. म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा GS4 साठी या कंबाईन आणि राज्यसेवेच्या प्रिलिमसाठी जर तुम्हाला एक वन स्टॉप
सोल्युशन पाहिजे असेल फापट पसारा न वाचता, तर जवळपास आपलं 336 पानांचं पुस्तक आहे. 336 पानामध्ये तुमचं प्रिलिम आणि मुख्य परीक्षा दोन्ही गोष्टी होऊन जात आहेत. ठीक आहे, तुम्ही हे बुक नक्की घेऊ शकता. ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही प्रकारे अवेलेबल आहे. तर तुमचे काही डाऊट नसतील तर आपण या ठिकाणी थांबूया आणि कट ऑफ रिलेटेड जे काही डिस्कशन असेल तर आपण सगळं उद्या गोष्टी करूया. ठीक आहे. तर सगळ्यांना इथून पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्ही काय फोकस करता हे आयडेंटिफाय करून घ्या. मी व्हिडिओमध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. राजेचा फोकस करायचा का, कंबाईन करायचं का, दोन्ही करायचं, काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न करायचं की सरळ सेवा करायचं, का याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला वाटते की काय म्हणतात त्याला, आपलं स्पर्धा परीक्षा तुमच्यासाठी नव्हतंच कधी, तर तुम्ही प्रायव्हेटला देखील शिफ्ट होऊ शकता. जर असं कोणाला घरच्याकडनं प्रेशर असेल की आता बस झालं ना, आता प्रायव्हेटकडे शिफ्ट व्हा, तर तुम्ही ते देखील विचार करू शकता. हे प्लॅन बी म्हणून होऊ शकतं. जर तुम्हाला प्रायव्हेट जॉब करता करता जर तुम्हाला अभ्यास करता येत असेल तर तुम्ही करू शकता. पण ठीक आहे, लक्षात घ्या, प्रायव्हेट जॉब करता करता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं थोडंसं हेक्टिक टास्क आहे. कारण का, कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. तुम्हाला डेडिकेटेड फुल कॉम्पिटिशन जर द्यायची असेल, तर तुम्हाला शुअर शॉट पोस्ट पाहिजे असेल, तर मी सजेस्ट करेन की फुल टाइम स्टडी करा. ठीक आहे. त्याच्यामुळे पार्ट टाइम जॉब करून देखील आजकाल मुलं अभ्यास करतात. पण त्यांना कुठे ना कुठे परीक्षेचा अनुभव असतो, लक्षात घ्या. तर तुम्ही फक्त याच्या आधी कुठली परीक्षा दिलेली नाही, जर तुम्ही पार्ट टाइम करता करता जर ते करत असाल तर थोडंसं अवघड आहे, लक्षात घ्या. कारण खूप कट थ्रोट कॉम्पिटिशन झालेली आहे. 0.5 मार्काच्या लोकांमध्ये कॉम्पिटिशन असते. त्याच्यामुळे तुम्ही जर फुल टाइम डेडिकेटेड एकदाच अभ्यास करून घेतला आणि मग जर एकदा एक पोस्ट काढून घेऊन नंतर पुढचं रँक इम्प्रुव्हमेंटसाठी प्रयत्न करत असाल तर ते कुठेतरी वर्क करेल. मग तुम्ही समजा तुम्ही ग्रुप सी ची पोस्ट काढून घेतली, ग्रुप बी ची पोस्ट काढून घेतली आणि मग तुम्ही अभ्यास करताय तर ते चालून जाईल, लक्षात घ्या. कारण तुमचं कसं एक फायनान्शियल सिक्युरिटी राहते तुम्हाला आणि तुम्ही त्या फ्लो मध्ये देखील राहता. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही त्या अँगलनी सगळा सारासार विचार करून सगळ्यांनी डिसिजन घ्या. एकदम इमोशन मध्ये डिसिजन घेऊ नका. बघा आता बऱ्याच जणांचे स्कोर थोडेसे कमी आलेत, अपेक्षेपेक्षा कमी आहेत. त्यामुळे इमोशनल भारामध्ये कुठल्या प्रकारचा एक रॅन्डम डिसिजन घेऊ नका. ठीक आहे. तर एक असं म्हटलं जातं की तुम्हाला जर कुठलाही लॉंग टर्म डिसिजन घ्यायचा असेल, तो कधी इमोशनल स्टेटमध्ये घ्यायचा नाही. तुम्ही स्थितप्रज्ञ होऊन डिसिजन घ्या. न्यूट्रल होऊन डिसिजन घ्या. आलं लक्षात? सगळ्या त्याचे प्रोज अँड कॉन्स म्हणतो ना आपण, सगळ्यांचा बॅलन्स करून डिसिजन घ्या. जेणेकरून तुमचं पुढे जाऊन रिग्रेट व्हायला नको. आलं लक्षात? तर त्याविषयी जर तुम्हाला काही डाऊट असेल, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपला आयडी दिलेला आहे. तुम्ही YouTubeमध्ये कमेंटमध्ये देखील विचारू शकता. आपलं ॲप देखील आहे ड्रीम पोस्ट अकॅडमी नावाचं. त्या ठिकाणी देखील तुम्ही विचारू शकता. आलं लक्षात? आणि आपल्या टेलिग्रामवर आपला कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे. तुम्हाला जर काही डाऊट असतील त्याच्यावर कॉल करा, मेसेज करा. आलं लक्षात? त्याच्यानुसार आपण तुम्हाला गाईड करू शकू. ठीक आहे. तर आय होप आजचं सेशन सगळ्यांना म्हणजे फ्रुटफुल ठरलेलं असेल. ठीक आहे. काय डाऊट तुमचे सर? सरळ सेवासाठी सिलेबस आणि पेपर पॅटर्न बद्दल पण बोला सर. सरळ सेवा, ठीक आहे. सरळ सेवा नेमकी तुम्ही कुठली म्हणताय? सरळ सेवा मध्ये खूप साऱ्या परीक्षा आहेत, लक्षात घ्या. तर सरळ सेवा कुठली एक पर्टिक्युलर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठली विचारता त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे बीएमसीची म्हणाल तर बीएमसीची ऑलरेडी एक्झाम चालू झाली. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे करंट आहे 25 मार्काला, ग्रामर आहे 25 मार्काला, जीएस आहे 25 मार्काला, राईट? तर असं तुम्हाला ते वेटेज काय त्याच्यावर डिपेंड करतं. एक्झाम कुठली त्याच्यावर डिपेंड करतं. तुमचे काही डाऊट असतील तर ते विचारा. आपण इथं कमेंट बॉक्समध्ये आपला टेलिग्राम आयडी देऊ, आपला कॉन्टॅक्ट नंबर देऊया. जेणेकरून तुमचे काही डाऊट असतील ते विचारू शकता. ठीक आहे. तर आय होप आतापर्यंत सेशन तुम्हाला सगळ्यांना फ्रुटफुल वाटलं असेल. तुमचे अजून काही एक्स्ट्रा डाऊट असतील, टेलिग्राम आणि आपलं कॉन्टॅक्ट नंबर सगळ्यांना ओपन आहेच आहे. तर जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी सगळ्यांनी थांबूया. सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. राईट? आणि बाकी काही डाऊट असतील तर ते आपण पर्सनली सगळ्यांचे ॲड्रेस करूया. सगळ्यांना ऑल द बेस्ट. गुड नाईट.